नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी कट्टवडा बनवणार आहोत, झणझणीत असा. तर त्यासाठी इथं मी कढई घेतलेली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, 1 सव्वा चमचा. आता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 बारीक असे कट केलेले कांदे घेतलेले आहेत. अशा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे. आता कांद्याला आपण इथं थोडं फ्राय होऊन द्यायचं, चांगलं जास्तही ब्राऊन करायचं नाही, पण थोडासा फ्राय करून घ्यायचा. तिथं कांदा तुम्ही बघू शकता आपला थोडा लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये इथं सुकं खोबरं घ्यायचं आहे, 2 ते 2.5 चमचे. मार्केटमध्ये असं ग्रेट केलेलं खोबरं भेटतं, ते टाकू शकता तुम्ही. तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर ते किसून टाकू शकता, ओलंही चालेल. त्याला आपण सगळ्याला व्यवस्थित थोडं फ्राय करून घ्यायचं. आपल्या इथं कांदा आणि खोबरं फ्राय झालेलं आहे. आता त्याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि कांदा घेतलेला, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली. चला तर याला आपण आता ग्राइंडरला लावून घेऊ. तर इथं आपलं कांदा आणि कोथिंबीर बारीक झालेली. तर आता आपण कट्ट बनवायचा आहे इथं कट्टवड्यासाठी. तर तो कसा बनवायचा ते आपण पाहू. तिथं एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे आपण जे मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं. खूप सोपी रेसिपी आहे आणि जास्त वेळ लागत नाही बनण्यासाठी. खोबरं, कांदा आणि कोथिंबीर या 3 गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि लगेच याच्यामध्ये कांदा लसूण मसाला मी घेतलेला आहे 2 चमचे आणि काश्मीरी लाल मिर्च ही 2 चमचे घेतलेली. काश्मीरी लाल मिर्च फक्त कलरसाठी घेतलेली. तुम्हाला तिखट किती हवं तेवढं तुम्ही कांदा लसूण मसाला टाकू शकता. तर इथं आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स केलेलं त्याच्यामध्येच गरम पाणी घेतलेलं आहे. आणि आता किती दाटसर पाहिजे आणि किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पण कट्टवड्यामध्ये कट्टा हा जास्त पातळही नसतो आणि जास्त घट्टही नसतो, मिडियममध्ये ठेवायचा, म्हणजे तो छान लागतो. आता चवीनुसार थोडंसं मीठ. तिथं आपला हा कट्टवडा सगळं टाकून रेडी आहे. आता याला एक उकळी येऊन द्यायची, 4 ते 5 मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं. आणि तिखट कमी जास्त करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये जो कांदा लसूण मसाला आहे तुमच्या मापानं तुम्ही टाकू शकता, पण घरामध्ये सगळ्यांनीच खावं त्यासाठी जास्तही तिखट नाही बनवायचं. तर आपला कट्टवडा इथं रेडी आहे. आता आपण वडे कसे बनवायचे ते बघून घेऊ. तर त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ते सव्वा चमचा आपण तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं आणि कढीपत्ता. आता हे सगळं टाकून झालं की बारीक चिरलेली मिरची आणि अद्रक, लसूण टाकायचं असेल तर तो इथं टाकू शकता. आता याला सगळ्याला व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आता याच्यामध्ये थोडा हिंग टाकल्यामुळे काय वड्याला थोडी चांगली चव येते. थोडीशी हळद. आता या सगळ्याला फ्राय करून घ्यायचं. तर आपला मसाला फ्राय झालेला आहे. आता गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवू. तर आपला मसाला थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे, एक 5-6 बटाटे घेतलेले ते टाकलेले बारीक करून. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर. आता त्याला व्यवस्थित हातानं एकजीव करून घ्यायचं. आपली कढई थंड झालेली आहे.
याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. जास्तही बारीक नाही करायचं. असे थोडे खडे बटाटे राहिले पाहिजे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये हे जे कढीपत्ता आहे त्याचं काम झालेलं आहे, तो काढून टाकला तरी चालेल. आता इथं आपण हे असे वडे बनवून घेतलेले आहेत. वडे थोडे मोठेच बनवायचे. चला आपण यासाठी फ्राय करण्यासाठी जो बॅटर बनवतो तो बघू कसं बनवायचं ते इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हा चांगला स्मूथ असा बॅटर बनवायचा आहे याचा. त्याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. ते बघू शकता आपला बॅटर रेडी आहे. चला आता आपण वडे तळायला घेऊ. इथं कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल घेऊ आपण. तेल गरम झालं आहे का नाही ते पण थोडं चेक करू. बॅटर टाकून आपलं तेल गरम आहे. आता याच्यामध्ये आपण वडे सोडू. वडे नॉर्मल तुम्ही असे चमच्याने सोडले तर ठीक आहे, हाताला भाजायची वगैरे भीती नाही. त्याच्यामध्ये एक एक करून आपण असे वडे सोडायचे. त्या वड्यांना दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यात 3-4 तुमचं जसं भांडं जेवढं मोठं असेल त्या हिशोबानं अशा वड्यांना आलटून पलटून गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत थोडे वडे खाली लागलेले पण करपले वगैरे नाही, छान फ्राय झालेले आहेत. असे आपण यांना आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे. तर आपले वडे रेडी आहेत. आता तुम्ही बघू शकता खूप मस्त फ्राय झालेले आहेत. कट्ट वड्यामध्ये वडे थोडे मोठे असतात. तर चला आपण आता त्याला सर्व करू. बघू शकता वडे आपले रेडी आहेत. तिथं पहिल्यांदा आपण डिशमध्ये कट्ट घ्यायचं आहे. खूप मस्त वास येतो आहे आणि कट्टे आपला खूप छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता तिखट नाही आहे, कलर फक्त त्याला तसा आलेला आहे. आपण काश्मीर लाल मिर्च टाकल्यामुळे. त्याच्यामध्ये मस्तपैकी एक वडा ठेवू. त्याच्यावर बारीक कट केलेला कांदा आणि इथं बारीक शेव पण घेतात. आमच्याकडे फरसाण होतं तर ते आम्ही याच्यावर ठेवलेलं आहे. आणि तुम्ही आता ह्याला खाऊ शकता. ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच एक रेसिपी घेऊन परतच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.